पावतोय हा अविश्वास. तुमचं पर्सनल ओपिनियन काय? तुमचा ईव्हीएम वर विश्वास आहे की नाही? नाही, असं आहे की ईव्हीएम वर विश्वास आहे की नाही, या देशात आता दोन वर्ग तयार झालेत. ईव्हीएम वर विश्वास नसणारा वर्ग आहे आणि ज्याला सोयीचा आहे तो विश्वास आहे म्हणतो. आता या दोन्हीवर मला अन्याय करायचा नाही. माझं म्हणणं असं आहे की ते ईव्हीएम मशीन तपासायला सगळ्यांच्या हातात द्यावं. पर्सनल तुम्ही हो किंवा नाही सांगू शकता. आम्ही तुमचं पण पर्सनल मत हे विचारलं. आता एबीपी माझंच महाराष्ट्रभर फॉलोईंग मोठं आहे, त्यामुळे हे दोन्ही वर्ग बघत असतील. ते दोन्ही वर्गांना हे होईल ना. आता माझं उदाहरण सांगतो मी. माझ्या मतदारसंघात ज्या गावात प्रचारच नव्हता समोरच्या बाजूने, तिथं गावाच्या गावं मायनस झालेली आहेत. मग मी असं म्हटलं की ईव्हीएम मुळे झालं, तर दॅट इज नॉट फेअर, कारण आता निकाल लागलेला आहे. त्या गावातल्या लोकांना म्हटलं तसं वाटतं, विचारलं अरे का रे एवढं का कमी झालं, तर ते म्हणतात नाही साहेब ईव्हीएम मशीन. ही आता स्टाईल प्रोसेस झाली आहे. जिथं पराभव होतो तिथे ईव्हीएमचं नाव घेतलं जातं. त्यापेक्षा या पराभवावर पण विश्वास जनतेचा बसण्यासाठी ही ईव्हीएम ट्रान्सपरंट करावेत, नाहीतर हे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद बॅलेटवर घेऊन टाकलं पाहिजे. महाराष्ट्र इलेक्शन कमिशनला मला वाटतं अशी भीती वाटते, हे 240 जण एका बाजूला आहेत, हे महाअभियोग चालवून आपल्याला घरी घालवतील अशी भीती कदाचित निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना वाटत असेल महाराष्ट्रात. त्यामुळे ते काय स्वतःहून निर्णय घेतात की नाही असं शंका वाटावी अशी बऱ्याच वेळेला परिस्थिती येते. खरं तर तुम्ही म्हटलं तो मुद्दा गंभीर आहे. हे कुठेतरी लोकशाहीच्या प्रक्रियेवरच लोकांना विश्वास नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे सत्तेत बसणाऱ्यांच्यासाठी फार वाईट आहे. सत्तेत बसणाऱ्या सगळ्यात मोठा जो पक्ष आहे त्यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे की चला सगळे उघडा बघू आणि दाखवा एकदा. त्यांनी व्हेरीफाय केलं पाहिजे, कारण त्यांचं काय आता सगळीकडे त्यांचा जो अश्वमेध घोडा आहे तो सर्व महाराष्ट्रभर फिरून आलेला आहे, कोणीच अडवलेला नाही महाराष्ट्रात. त्यामुळे आता ही संधी आणि रिस्क घ्यायला काय हरकत नाही. पण खरं तर हे सगळं जे धोकं आहे ना, म्हणजे हे जे लोकशाहीवर जे लोकांच्या मनामध्ये जी शंका उपस्थित होते प्रोसेसेस बद्दल, ते सगळे राजकीय पक्ष मिळूनच करतात. नाही, जनता करते. जे राजकीय पक्ष जो पराभूत होतो त्याचं नाव घेतो, जो जिंकतो पण तो हे त्याचं करणं कौतुक योग्य आहे करतो. का? हे करणं योग्य आहे का? सतत आपण कुठल्या तरी एका स्टेट ऑफ अनस्टेबिलिटी मध्ये असतो. आपण सतत आपण